मुंबईतील एक ब्रिटिशकालीन पूल म्हणजे एल्फिस्टन पूल. तोच एल्फिस्टन पूल आज रात्री 12 वाजल्यापासून बंद होणार आहे. त्याचं कारण म्हणजे एल्फिस्टन पूल हा जो आता ब्रिज आहे तो पाडला जाणार आहे, कारण का शिवडी वरळी हा जो जोड प्रकल्प आहे त्या जोड प्रकल्पासाठी हा रस्ता आता बंद केला जाणार आहे. आपण जर पाहिलं तर मग या रस्त्यावर हजारोच्या संख्येने इथे नागरिक प्रवास करत असतात, गाड्या लाखोच्या संख्येने इथे रोज ये जा करत असतात आणि त्यामुळे या लोकांचा जो प्रवास आहे तो लक्षात घेत आता MMRDA आणि प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय म्हणजे की वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. तर या सगळ्या प्रकल्पाला इथल्या स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून हे काम रखडलं गेलं होतं, परंतु अखेरीस इथल्या स्थानिकांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत आणि इथले शेजारचे जे म्हाडाच्या इमारती आहेत तिथे यांचं स्थलांतर केलं जाणार आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. काल इथल्या रहिवाशांची एक बैठक देखील पार पडली MMRDA यांच्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. इथल्या रहिवाशांचं म्हणणं होतं की आम्हाला लेखी हमी आणि आश्वासन दिलं गेलं पाहिजे होतं की आमचं स्थलांतर नेमकं कुठं केलं जाईल याचं, आणि त्यांना हे लेखी आश्वासन दिल्यानंतर इथल्या रहिवाशांची ही जी मागणी आहे ती मान्य झाली आहे आणि त्यामुळे रहिवाशी देखील आता या पुलाच्या पाडकामासाठी तयार झाले आहेत. एक महत्त्वाचा पूल मुंबईचा जो ब्रिटिशकालीन आहे तो आज मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच बंद होतो. त्यामुळे निश्चितच नागरिक जे लाखो हजारोच्या संख्येने दैनंदिनी या ब्रिजवरून प्रवास करतात त्यांनी देखील हा बदल लक्षात घेतला पाहिजे आणि जे पर्यायी वाहतुकीचे मार्ग दिले आहेत ते खरं तर लक्षात घेऊन आपला पुढचा प्रवास जो आहे तो प्रवास नियोजला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.